नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो दोडके आणि कांद्यापासून सिक्रेट पदार्थ। हा सिक्रेट पदार्थ काय आहे तुम्हाला माहित पडेलच। चला तर आपण या सिक्रेट पदार्थाला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आता इथं सर्वप्रथम मी 4 दोडके घेतले आहे। अशा कोवड्या प्रमाणात निवडले आहे। 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतले आहे। इथं 2 मोठ्या आकाराचे बारीक केलेले कांदे आहे। याला चवीप्रमाणे मीठ लावून 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवले होते आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या प्रमाणात कांद्याला असं पाणी सुटलं आहे। आता ही दोडके आपल्याला कापून घ्यायचे आहे। तर दोडक्याचा हा समोरचा भाग काढून घ्यायचा आहे। हा शेवटचा जे टोक असते ते सुद्धा काढून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हा सिक्रेट पदार्थ बनवण्यासाठी शीर दोडक्याचा वापर करायचा नाही। आता या दोडक्याचे आपल्याला गोल गोल पातळ स्लाइस करायचे आहे। जितकं शक्य असेल तितकं असं पातळ करून घ्यायचे आहे। बघा इथं असे दोडके मी गोल आकारामध्ये पातळ कापून घेतले आहे। आता या कांद्यामध्ये घालून घ्यायचे। याचप्रमाणे सगळे दोडके कापून घ्यायचे आहे गोल आकारामध्ये। पण शक्य असेल तितकं पातळ कापा, जाड कापू नका। इथं मी सगळे दोडके कापून घेते। आता इथे मी हिरव्या मिरच्या 6 ते 7 घेतल्या आहे। 8 ते 9 लसूण पाकळ्या आहे। थोडीशी कोथिंबीर आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद आणि थोडासा अर्धा टीस्पूनपेक्षा कमी खायचा सोडा आहे। हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या इथं मी मिक्सरमधून वाटून करून घेते याचे। आता मिक्सरमध्ये मी याचे वाटण करून घेतले आहे। थोडं ओबडधोबडच ठेवायचं। आता ही पेस्ट यामध्ये घालायची। त्याचप्रमाणे इथं जिरे, हळद आणि खायचा सोडा आहे यामध्ये घालायचा। आणि इथं 1 वाटी बेसन पीठ आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथं मी हाताने मिक्स करून घेते कारण चमच्याने मिक्स होणार नाही। असं चांगलं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही कारण कांद्याला मी अगोदरच मीठ लावून ठेवले होते चवीनुसार आणि 15-20 मिनिटे झाकून ठेवला होता, म्हणजे त्याला असं भरपूर प्रमाणात पाणी सुटलं होतं। आता तुम्ही बघतच असाल मस्त असा गोळा बनतो, म्हणजे याला पाणी आहे सुटलेलं। पाण्याचा एकच थेंबही टाकायचा नाही। तर हा सिक्रेट पदार्थ बघण्याची तुम्हाला फार आतुरता होत असेल। बनवल्यावर कळेलच काय सिक्रेट पदार्थ आहे। बघता क्षणी बनवायला घ्याल असा हा सिक्रेट पदार्थ आहे। आता हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा इथं हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पाण्याचा एक थेंबही टाकला नाही, यालाच पाणी सुटलं होतं। तर चांगलं व्यवस्थित मिक्स केलं की मस्त होते बघा। चला तर मग आता आपण हा सिक्रेट पदार्थ बनवायला घेऊया। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते। आता आपण चेक करून बघूया तापलं का नाही। इथं मी एक छोटासा तुकडा घालून बघते। बघा व्यवस्थित तापलं आहे तेल आपलं। तर आपण हा सिक्रेट पदार्थ तळायला घेऊया। एक एक करून असा सोडायचा। चवीलाही मस्त लागतो हा पदार्थ। तुम्ही बघता क्षणी बनवायला घ्याल असा हा कुरकुरीत पदार्थ बनून तयार होतो। या अगोदर तुम्ही असा चवीला भन्नाट लागणारा हा सिक्रेट पदार्थ कधीच खाल्ला नसेल। एक बाजू चांगली तळून घ्यायची, नाहीतर तुम्ही पलटी करायची घाई करसाल तर मग हा सिक्रेट पदार्थ फुटण्याची शक्यता आहे आणि तो असा कुरकुरीत होणार नाही। हे बघा आता पलटी करायचं आणि बघा किती छान होतं। मीडियम आचेवर गॅस ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत। आणि बघा मस्त असा सोनेरी रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण याला काढून घेऊया। तेल नितळून घ्यायचं। बघा
मस्त असा कुरकुरीत झाला आहे। याचप्रमाणे आपण दुसरी बॅच तळून घेऊया। तर इथे सिक्रेट पदार्थ बनून तयार आहे। सिक्रेट पदार्थ आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला आहे, कारण माझ्या चॅनलचं नाव आगळी वेगळी रेसिपी आहे। त्यामुळे आगळ्या वेगळ्या रेसिप्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हीही आम्हाला भरभरून साथ द्या आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही आगळ्या वेगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन येऊन जाईल। तर असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला हा प्रयत्न आहे। आगळ्या वेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे। चला तर मग तुम्हाला आता सिक्रेट पदार्थ सांगण्याची वेळ आली आहे। तर हा सिक्रेट पदार्थ आहे आपण दोडके आणि कांद्यापासून बनवलेला, आणि हा कुरकुरीत बनतो। तर याचं नाव आहे दोडका आणि कांदा भजी। दोडका आणि कांदा भजी मस्त अशी कुरकुरीत होतात, आणि त्यासोबत तळलेल्या मिरच्या आहेत खाण्यासाठी, आणि टोमॅटो सॉस आहे। तुम्हाला कशा पद्धतीने हे खायला आवडते त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता। आज वेळात वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशीच छान छान वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।